कबीरासाठी स्वर्गीय मंदाबाई पांडुरंग पाटील यांच्या स्मरणार्थ अजित पांडुरंग पाटील यांच्याकडून आकर्षक ट्रॉफी आहे. आपलं विशेष आभार. मुनीश मनोहर चौधरी व जय रोहिदास पाटील यांच्याकडून त्या खेळाडूला कूलर दिला जाईल. आपलं मी खूप खूप आभार व्यक्त करतोय. चॅम्पियन संघासाठी अंतिम विजय संघासाठी ट्रॉफी आम्हाला स्वर्गीय वीर कुमार चिंतामण मडवी यांच्या स्मरणार्थ हेमांशु वीर कुमार मडवी यांच्याकडून ट्रॉफी आणि त्या संघाला कॅश प्राइस देऊन सन्मानित केलं जाईल. थँक्यू सो मच. सर्वांचं मी विशेष आभार व्यक्त करतोय. मी आभार व्यक्त करणार आहे. खूप चांगली साऊंड सिस्टीम हिंदुस्थानी साऊंड सिस्टीमचे प्रोपरायटर जितेश पाटील आपलं विशेष आभार. संपूर्ण मैदानाची सजावट त्यांच्याच माध्यमातून करण्यात आलेली आहे. जितेश पाटील दापोडे आपलं विशेष आभार. उज्ज्वल केबल नेटवर्क लाईव्ह टेलिकास्ट संपूर्ण जगभरामध्ये ज्यांनी ही स्पर्धा पोहोचवली. मास पाटील जिग्नेश पाटील गौरव पाटील आपलं विशेष आभार. त्यानंतर या स्पर्धेकरिता ज्याने खूप चांगली पंचांची भूमिका पार पाडली, खूप निष्णात पंच आहेत शिवाजी मडवी निवृत्ती मुकादम आपलं विशेष आभार. मॅन ऑफ गोल्डन फिंगर राजू पाटील आपले देखील मी विशेष आभार व्यक्त करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. चला तर आपण सामन्याला लगेच सुरुवात करूया. सेमीफायनल नंबर 2 चा सामना मैदानाच्या आतमध्ये या दोन बलाढ्य संघांमध्ये बघायला मिळेल. क्षेत्ररक्षण लावून घ्या. खारबाव ए अजिबात वेल दौडू नका. निर्धारित तीन षटकांचा सामना राहील. सलामीची जोडी खेळपट्टीवर योगेश भालेकर आणि त्याला साथ देण्यासाठी सूरज केने अशी सलामीची जोडगोली. थोड्याच वेळात सामन्याला देखील प्रारंभ होईल. खरं तर खारबाव गावासाठी मैदान उपलब्ध नव्हतं. शून्यातून विश्व निर्माण केलेले आहे. खूप चांगलं मैदान बघायला मिळते. डोंगर दऱ्यांच्या कुशीमध्ये लपलेले हे ग्राउंड, गर्द हिरवीगार झाडी, निसर्गरम्य वातावरण आणि या स्पर्धेत आता समारोप देखील होणार आहे. सर्वांना उत्कंठा लागलेली आहे. चॅम्पियन कोण? 3 संघ आता शिल्लक राहिलेले आहेत या स्पर्धेमध्ये. भावाले बी, खारबाव ए आणि टेंभवली.
माध्यमातून व्हॉइस ऑफ महाराष्ट्र आमचे परम मित्र आहेत डॉक्टर मोरेश्वर गवळी सरांनी देखील या स्पर्धेकरिता बेस्ट कॉम्प्लिमेंट्स दिलेले आहेत। डॉक्टर मोरेश्वर गवळी सर, तुमचं आणि तुमच्या परिवाराचं मी खूप खूप हार्दिक स्वागत करतोय नीव एकविरा चषक 2026 मध्ये। Back to the cricket now. जितेश देवलीकर यांच्याकडून योगेश भालेकरला 3 षटकारांसाठी 3000 रुपयाचा पुरस्कार लावण्यात आलेला आहे। सुवर्ण संधी आहे, षटकारांच्या हॅट्रिक साठी हा पुरस्कार योगेश भालेकरला दिला जाईल। पहिला चेंडू अप्रतिम चेंडू होता, बॅटची इनर एज घेऊन चेंडू 1 बाउन्स एसटी रक्षकाने कलेक्ट केला। कुठल्या प्रकारची धाव नाही, चेंडू जातोय निर्धाव। नेहल तयार होईल बॉलिंग मार्कवर, षटकातील दुसरा चेंडू टाकण्यासाठी तयार होते। बॉलिंग ट्रॅकवर प्रचंड वेगाने वारे वाहताना मैदानाच्या आतमध्ये शफल होऊन हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता। प्रॉपर पॅटवर चेंडू घेता आला नव्हता। चांगलं क्षेत्ररक्षण डीप मिड विकेटला मिळेल 1च धाव सूरज केनेला। ऑफ द मार्क धावसंख्येला प्रारंभ करताना एका धावेच्या मदतीने खूप चांगला परफॉर्मन्स दोन्ही संघांनी या स्पर्धेमध्ये आतापर्यंत केलेला आहे। जो संघ पराभूत होईल तो खाली हाताने जाणार नाही, एक ट्रॉफी तर नक्कीच मिळणार आहे पराभूत संघाला। जबरदस्त कामगिरी आतापर्यंत या दोन्ही संघांनी केलेली आहे या स्पर्धेमध्ये। पुन्हा एकदा नेहल तयार होईल बॉलिंग ट्रॅकवर। डावखुरा बॅटर तयार होताना योगेश भालेकर। ओ लॉफ्टेड शॉट, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक झेपवते डीप मिड विकेटला। अफलातून झेल, फलंदाजाचा संपला खेळ। बिग विकेट, बिग लॉस। एकदा तयार होईल बॉलिंग मार्कवर। हो, रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता। हो, डायरेक्ट हिट करण्यासाठी खूप प्रयत्न केले होते तिथे, पण एक रिस्की सिंगल पूर्ण केली बॅटर सूरज केने याने। बाईकचा इशारा आलेला आहे पंचांकडून। धावा येवत कसे येवत धावा येणे खूप महत्वाचं आहे, कारण सामना खूप मोठा आहे। मोठ्या सामन्याचा दबाव झेलताना दिग्गज खेळाडू रथी महारथी ढेर होताना आपण बघितलेले आहेत। पुढचा चेंडू, हो चांगला फटका, सरळ बॅटने फटका खेळला होता स्ट्रेट अगदी, पण चेंडू पाहतो आपण स्टंपला डायरेक्ट हिट झाला होता। एक धाव पूर्ण करतोय सुजित जाधव। एका धाबेच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल स्कोर कार्डवर 4। काय गोलंदाजी केलेली आहे पहिल्या षटकामध्ये नेहल याने। 4 धावा देत एक गडी बाद केलेला आहे। कमालीची गोलंदाजी केली पहिल्या षटकामध्ये।
षटक क्रमांक 2 ला प्रारंभ होईल आणि दुसऱ्या षटकासाठी आता बॉलिंग ट्रॅकवर तयार होईल ऋषभ काठे. सुजित जाधव आणि खेळपट्टीवर पाहतोय सूरज केने ही जोडगोली. अन्वित 11 भावाले बी या संघाची. उशिराने जे प्रेक्षक इथे आले असतील चालू असलेला सामना सेकंड सेमी फायनलचा सामना आहे भावाले बी वर्सेस खारबाव ए या दोन संघांमध्ये. ज्याने नुकताच आपला लॅपटॉप टीव्ही किंवा मोबाईल ऑन केलेला असेल आपल्या माहितीकरिता ही जी मॅच आहे या दोन मान संघांमध्ये आपल्याला बघायला मिळत आहे. ऋषभ काठे तयार होईल बॉलिंग ट्रॅकवर. सामना करेल डावखुरा उजव्या हाताने फलंदाजी करणारा सुजित जाधव. आपल्या होम ग्राउंडवर आज न्यू एकविरा खारबाव ए संघाने खूप चांगली कामगिरी केलेली आहे. पण समोर त्या ताकदीचा संघ आहे भावाले बी. ब्लाइंड स्विंग करण्याचा प्रयत्न. प्रचंड वेग होता है चेंडूवर. स्विंग अँड मिस. फाईन डिलिव्हरी. चेंडू जाते डॉट. धावा धावपलकर कायम आहे 4. एक गडी गमावलेला आहे भावाले बी या संघाने. पुन्हा एकदा ऋषभ काठे तयार होईल बॉलिंग मार्कवर. राईट आर्म ओव्हर द विकेट. इनसाइड आउट फटका खेळलेला आहे. झेल घेण्याचा प्रयत्न. वाट कॅच. फलंदाज बाद होतोय. सुजित जाधवच्या खेळीचा अंत. 1 मोर विकेट डाऊन. खूप चांगला फटका आपण बघितला नवनाथच्या बॅट मधून ऑफ द मार्क. चौकारनिशी खाते उघड करताना पुन्हा एकदा शॉट ऑन पुल केलेला आहे. पण ह्या वेळेला डीप मिड विकेटला प्रोटेक्शन आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. क्विक थ्रो केला. मिळेल एकच धाव. बुलेट थ्रो केला होता. एका धाबेच्या मदतीने आता धावसंख्या पुढे जाईल स्कोर कार्डवर. 10 लॉस ऑफ 2 विकेट. 10 रन जबकि 2 विकेटे गवाई. पुन्हा एकदा ऋषभ काठे आमच्यापासून दूर जाताना. राईट आर्म ओव्हर द विकेट. मिस टाइम फटका. चेंडू हवेमध्ये. स्वतः एसटी रक्षक झेपावतोय. दुसऱ्या प्रयत्नामध्ये झेल टिपला गेला. अजून एक फलंदाज बाद होतोय. गमावले देऊली चमचमतय. पूर्णपणे फ्लॉप ठरलेले आहेत. जे हुकमी खेळाडू होते हुकमी फलंदाज होते त्यांनी पूर्णपणे निराशाजनक कामगिरी केलेली आहे. सुरुवातीला फलंदाज बाद झाला सूरज केने. त्यानंतर योगेश भालेकर आणि बाद झाला सुजित. असे 3 फलंदाज बाद झालेले आहेत. 3 झटके दिलेले आहेत. धावा धावपलकावर कायम आहेत 10. पुन्हा एकदा तयार होईल बॉलिंग मार्कवर
ऋषभ काठेने आतापर्यंत या षटकामध्ये 2 महत्वपूर्ण विकेट आपल्या संघासाठी मिळून दिलेले आहेत. वाईड यॉर्कर खूप वेगाने चेंडू टाकला होता. निर्धाव चेंडूची समाप्ती. अजून एक यशस्वी षटकाची सांगता होताना षटक क्रमांक 2 चा खेळ देखील समाप्त झालेला आहे. 2 षटकांच्या अखेरीस धावा आहेत धावपलकर 3 गडी बाद 10. खराब स्थिती बघायला मिळते भावाले बी या संघाची. जी सुरुवात हवी होती फ्लाइंग स्टार्ट मिळालेली नाही. या उलट आपण पाहतोय जबरदस्त गोलंदाजी आणि जबरदस्त क्षेत्ररक्षण बघायला मिळते टीम न्यू एकविरा खारबाव ए संघाच्या वतीने. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे खारबाव ए संघ कर्णधाराने. अंतिम षटकासाठी प्रणय पाटील येतोय बॉलिंग मार्कवर. नवनाथ आणि त्याला साथ देण्यासाठी खेळाडू पाहतोय अमोल. अमोलला आता अनमोल खेळी सादर करावी लागेल आपल्या संघासाठी. हो चांगला फटका ऑलॉंग दी कार्पेट चेंडू येतोय मिड ऑफ बोला. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक झपाटला होता चेंडूवर. वेल होती फलंदाजाकडे. एक धाव पूर्ण करण्याची एक क्विक सिंगल कंप्लीट केली. एका धावेबरोबर धावसंख्या आता पुढे जाईल स्कोर कार्डवर 11. 3 गडी बाद. अंतिम षटक पुन्हा एकदा प्रणय. हो हा चेंडू आपण पाहतोय ब्लॉक होल मध्ये चेंडू टाकला होता. एक धाव पूर्ण करत असताना बॅटर अमोलला आपण पाहतोय ऑफ द मार्क. धावसंख्या पुढे जाईल स्कोर कार्डवर 12. पुन्हा एकदा आमच्यापासून दूर जाताना प्रणय पाटील. हो शॉर्ट ऑन पुल केलेला आहे पण ह्या वेळेला क्षेत्ररक्षक चुकी करतोय. चुकीला माफी नाही क्रिकेट खेळामध्ये. चुकलात तर मुकलात. कॅच ड्रॉप. संधी होती गडी बाद करण्याची. एक धाव पूर्ण करतोय नवनाथ. एका धावेच्या मदतीने धावसंख्या आता पुढे जाईल स्कोर कार्डवर 13 धावा धावपलका जोडल्या गेलेल्या आहेत. ब्लाइंड स्विंग करण्याचा प्रयत्न. स्विंग अँड मिस. चेंडू जातो डॉट. निर्धाव चेंडूची समाप्ती. पुन्हा एकदा तयार होईल बॉलिंग मार्कवर प्रणय. हो शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. पायांवर चेंडू जाऊन आदळला होता. पंचांचा लेग बाईटचा इशारा येते. एक अतिरिक्त धाव धावपलकावर प्लस केली जाईल. एका धाबेच्या मदतीने धावसंख्या आता पुढे जाईल स्कोर कार्डवर 14. ऍडव्होकेट हर्षद युवराज पाटील यांचं शुभ आगमन झालेलं आहे. त्यांच्याच माध्यमातून आम्हाला बेस्ट बॉलर बेस्ट बॅटर आणि मालिकावीरासाठी हा ट्रॉफीज त्यांनी स्पॉन्सर केलेल्या आहेत. त्यांचं हार्दिक स्वागत. गुड शॉट. चेंडू चाललाय डीप मिड विकेट सीमारे. प्रकार 3 षटकांच्या अखेरीस धावा जोडल्या धावपलकावर 20-21 धावांचे लक्ष्य हे पार करावं लागेल अंतिम फेरीत धडक मारण्यासाठी न्यू एकविरा खारबाव ए या संघाला. बरोबर 7च्या सरासरीने धावा जोडाव्या लागतील. आताच व्यासपीठावर ज्यांचं शुभ आगमन झालेलं आहे त्यांच्या माध्यमातून आम्हाला उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट फलंदाजासाठी आकर्षक या ट्रॉफीज त्यांनी स्पॉन्सर केलेल्या आहेत. स्वर्गीय यशवंत शंकर पाटील यांच्या स्मरणार्थ ऍडव्होकेट हर्षद युवराज पाटील मी आपलं खूप खूप हार्दिक स्वागत करतोय. तसेच नंदकुमारजी वतारी यांचं देखील शुभ आगमन झाले. त्यांचं देखील मी खूप खूप हार्दिक स्वागत करतोय. न्यू एकविरा चषक 2026 मध्ये मोस्ट वेलकम. 21 धावांचे लक्ष्य हे पार करावं लागेल. एक छोटस टार्गेट सेट करण्यात आलेलं आहे. कमालीची गोलंदाजी तिन्ही गोलंदाजांनी केली. पहिले षटक टाकलं नेहलने फक्त 4 धावा दिल्या 1 विकेट. खूप किफायती गोलंदाजी केली. इफेक्टिव्ह बॉलिंग त्याची बघायला मिळाली. ऋषभ काठेने दुसऱ्या षटकामध्ये 6 धावा देत 2 गडी बाद केले होते. त्याने देखील चमकदार गोलंदाजीचा नमुना पेश केला. लास्ट ओव्हर प्रणय पाटीलने टाकलं त्या षटकामध्ये त्याने धावा खर्च केल्या 10.
सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रवाना करायची आहे. खारबाव ए कोणला द्यायची का झाले ना तुमचा डिक्लेअर झाले ना. 2 धावांची पॅनल्टी भावाले बी या संघाला घोषित करण्यात आलेले आहे. चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी असणे अनिवार्य आहे, याची आपण नोंद घ्यायची आहे. आयोजकांकडून आमच्यापर्यंत या सूचना आलेल्या आहेत. पहिलं षटक जेव्हा समाप्त होईल तेव्हा 2 धावा आम्ही स्कोअर कार्ड मध्ये ऍड करणार आहोत, त्याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. थोडस करेक्शन होतं, ते पॅनल्टी आता कॅन्सल करण्यात आलेली आहे. कमिटीकडून आमच्यापर्यंत सूचना आलेल्या आहे. जोडगोली तर पहिलं षटक घेऊन येते गोलंदाज योगेश भालेकर. या धावा जर डिपेंड करायच्या असतील, या धावांचं संरक्षण करायचं असेल तर मात्र जबरदस्त भन्नाट गोलंदाजी करावी लागेल, गुच्छाने विकेट घ्यावे लागतील, तेव्हा कुठून विजयाच्या आशा पल्लवित होऊ शकतात. पण हा सामना जर खारबाव ए संघाला जिंकायचा असेल तर प्रति षटकामागे 700 एव्हरेजने या धावा जोडाव्या लागतील अंतिम फेरीत धडक मारण्यासाठी. पहिला चेंडू चांगला फटका, बैठक शॉट, सिटेड बॅटेड स्ट्रोक, पाठवलाय चेंडूला स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. हा येतो धमाका, भव्य षटकार. ही ताकद आहे या खेळाडूची. ऑफ द मार्क पुन्हा एकदा योगेश फक्त हलक्यातने चेंडूला ड्राईव्ह केलेला, सॉफ्ट अँड ड्राईव्ह एक धाव पूर्ण करतोय प्रणय. एक चांगल्या खेळाडूची ओळख आहे. ज्या अगोदर पहिल्याच चेंडूवर एक तडाखेबंद षटकार लगावला, त्यानंतर फक्त हलक्यातने खेळला, शॉर्ट बॅकलिपने एक धाव कंप्लीट केली. एका धाब्याच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल 7. पुन्हा एकदा एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, एज ऑन गॉन. पहिला फलंदाज बाद होतोय खारबाव ए संघाचा. बाद होणारा पहिला फलंदाज आपण बघितला भोपलाय न फोडता तंबूमध्ये माघारी जाताना.
चालून लावलेला आहे. जस्ट पंच सांगतायत की पायाला चेंडू ब्रश होऊन गेला होता एसटी रक्षकाच्या हातामध्ये. गुड डिसिजन, कुठल्याही प्रकारची धाव नाही, चेंडू जातोय निर्धाव. धावा कायम आहेत धावपलकर 10. शेवटच्या आता 10 चेंडू शिल्लक आहेत, धावा पूर्ण कराव्या लागतील 11. पुन्हा एकदा नवनाथ आमच्यापासून दूर जातोय. हो, चांगला फटका उडवलाय चेंडूला डीप मिड विकेट सीमारेश्वर. सूरज केने झेल टिपतोय. अजून एक गडीपाद. थँक्यू सो मच. वर्ल्ड कप 2026 संपन्न झाला. भारतीय संघाचा वैभव सूर्यवंशी काय खेळ, चमकदार खेळ त्याने सादर केला. खरं तर मित्रांनो, आपल्या माहितीकरिता आयुष म्हात्रे जो उमराले गाव विरारचा सुपुत्र, आगरी सुपुत्र आहे, त्याच्या नेतृत्वामध्ये भारतीय संघाने हा 6वा वर्ल्ड कप जिंकून दिला. कमालीचा परफॉर्मन्स राहिला त्याच्या नेतृत्वामध्ये. जबरदस्त कामगिरी केली भारतीय संघाने. दुसरा फलंदाज बाद होताना आपण बघितला तर धावा धावपलक स्थिर आहेत 10. आता 9 चेंडू शिल्लक आहेत, धावा पूर्ण कराव्या लागतील 11. रवीश येतोय न्यू बॅटर क्रमांक 4 वर खेळण्यासाठी. 2 तगडे आणि महान संघ मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. नवनाथ पुन्हा एकदा तयार होईल बॉलिंग ट्रॅकवर. प्रणय सलामी लावलेल्या. अजून एक खेळपट्टीवर तळ ठोकून आहे. 9 धावांवर खेळतोय या महत्वाच्या सामन्यामध्ये. हो, खूप सुंदर चेंडू होता. निर्धाव चेंडूची समाप्ती. जसजसे डॉट बॉल जातील तसतसा दबाव निर्माण होईल खारबाव ए संघावर. भावाले बी संघ देखील लवकर हार न मानणारा संघ आहे. एकाला जिंकायचं आहे, दुसऱ्याला हार पत्करायची नाही. पण शेवटी क्रिकेट आहे, होत्याचं नव्हतं यायला या खेळामध्ये वेळ लागत नाही. नेक्स्ट बॉल. ब्लाइंड स्विंग करण्याचा प्रयत्न. अजून एक चेंडू जाते डॉट. बॅकअप लेनचा चेंडू टाकला होता. जस आता वाईट साठी रेफर करण्यात आलेला आहे. बॅटिंग करणाऱ्या संघाने मला तर वाटते रिव्ह्यूची मागणी केलेली आहे. कंट्रोल रूम मध्ये पाहणी केली जाईल. तिसरे पंच पाहणी करतील. नाही, फेअर डिलिव्हरी. येस, फेअर डिलिव्हरी आहे. काय गोलंदाजी केली जात आहे नवनाथ मुकनेद्वारा. आता शेवटचे चेंडू शिल्लक आहेत. 7 धावा पूर्ण कराव्या लागतील 11. अजून एक वेगवान चेंडू टाकण्याचा प्रयत्न, पण हा दिशाहीन चेंडू आहे. आता फिल्डिंग करणाऱ्या संघाने DRS ची मागणी केलेली आहे. पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलेलं आहे. व्हाईट बॉल चेक केला जाईल. तिसरे पंच पाहणी करतील कंट्रोल रूम मध्ये.
श्री जानकाई माता मास्टर 40+ खारबाव संघाचे संघनायक, एक उत्कृष्ट क्रिकेटर, मी आपलं खूप खूप हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. न्यू एकविरा चषक 2026 मध्ये आपलं मी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. फेअर डिलिव्हरी. तर याचबरोबर पाहतो आपण षटक क्रमांक 2 चा खेळ देखील समाप्त झालेला आहे. काय गोलंदाजी केली नवनाथ मुकणे याने, फक्त 1 धाव खर्च केली, 1 विकेट, किफायती गोलंदाजी केली. आता अंतिम षटक शिल्लक राहिलेले आहे, 6 चेंडू शिल्लक आहेत, धावा पूर्ण कराव्या लागतील 11. खेळपट्टीवर प्रणय पाटील आणि रवीशी जोडगोली. अंतिम षटकासाठी सूरज केने तयार होईल. बॉलिंग मार्कवर चांगला संघर्ष बघायला मिळतो या दोन संघांमध्ये. जितना बड़ा ज्यादा संघर्ष होगा, जीत भी बड़ी उतनी शानदार होगी. ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, एज ऑन गॉन. अजून एक फलंदाज बाद होतोय. खारबाव ए संघाचा प्रणय पाटील. बिखरतात, काही बिखरताना आपण बघितलेले आहेत. मग आंतरराष्ट्रीय क्रिकेट असो किंवा टेनिस क्रिकेट असो. न्यू बॅटर आता ऋषभ काठे मैदानाच्या आतमध्ये जाताना बादोय. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत, 11 धाबा पूर्ण कराव्या लागतील. जबरदस्त मॅच 60-40 अवस्था सामन्याची सध्या तरी बघायला मिळते. नाण्याच्या जशा 2 बाजू असतात, छापा आणि काटा, तशा खेळाच्या 2 बाजू असतात, हार आणि जीत. 5 चेंडू आणि विजयासाठी धावा पूर्ण कराव्या लागतील 11. जबरदस्ती मॅच, रोमांचक सामना प्रेक्षकांना बघायला मिळतो. रोमांचक, चित्त थरारक, लक्ष वेधून घेणारा सामना. दोन्ही संघांचं कौतुक करावं लागेल. स्टँडर्ड क्रिकेट, हाय क्वालिटी क्रिकेट प्रदर्शन करताना हे दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा तयार होईल. बॉलिंग मार्कवर सूरज केने. सोडून दिलेल्या चेंडूला पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक अतिरिक्त धाव फलकावर प्लस केली जाईल. धावसंख्या पुढे जाईल स्कोर कार्डवर 11. आता विजयासाठी 5 चेंडू शिल्लक आहेत, 10 धावा पूर्ण कराव्या लागतील. प्रत्येक चेंडूवर 2 धावा असं समीकरण शिल्लक राहिलेलं आहे. पुन्हा एकदा सूरज. ब्लाइंड स्विंग करण्याचा प्रयत्न केला होता. परफ्यूम डिलिव्हरी, नाकाला सुगंध देऊन हा चेंडू निघून गेला एसटी रक्षकाच्या हातामध्ये. आता मात्र 4 चेंडूंमध्ये धावा पूर्ण कराव्या लागतील हा सामना जिंकण्यासाठी 10. जबरदस्त मॅच प्रेक्षकांना बघायला मिळत आहे. अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता ऋषभ याने, पण चेंडू प्रॉपर बॅटवर घेता आला नव्हता. हलकासा बॅट आणि बॉल मध्ये स्पर्श झाला होता, पण कॅच ड्रॉप केले एसटी रक्षकाने. अमोल होता एसटी रक्षक. धावसंख्या पुढे जाईल स्कोर कार्डवर 12. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत, धावा पूर्ण कराव्या लागतील 9. 3 चेंडू 9 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा सूरज केने तयार होतोय बॉलिंग मार्कवर. फुलटॉस चेंडू, लॉफ्टेड शॉट. चेंडू 1 बॉल स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा चौकार.
काय फटका खेळलेला आहे, संघर्षाचा शंख नाद करणारा चौकार लगावला. रवीश याने स्ट्रेट फटका खेळला होता. आता मात्र शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत, धावा पूर्ण कराव्या लागतील 5. पुन्हा एकदा अक्रॉस दी लाईन होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. वेगवान चेंडू निर्धाव जातोय. गोल्डन डिलिव्हरी आणि गोल्डन 5 धावांची आवश्यकता. गोल्डन सिक्सर येईल का या स्पर्धेमधील? जे झालेलं नाही ते होईल का? कंपल्सरी चेजिंग याची नोंद घ्यायची. कंपल्सरी 5 धावा या पूर्ण कराव्या लागतील. शेवटचा 1 चेंडू आणि विजयासाठी कंपल्सरी 5 धावा पूर्ण कराव्या लागतील. ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, फलंदाज बाद आणि याचबरोबर हा सामना जिंकलेला आहे भावाले बी या संघाने. हार्दिक हार्दिक अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. हार्ड लक टीम न्यू एकविरा खारबाव ए. पण दोन्ही संघांचं कौतुक करावं लागेल. जबरदस्त ही मॅच, रफ अँड टॉप मॅच बघितली. सरते शेवटी हा सामना 4 धावांनी जिंकला तो अन्वित 11 भावाले बी या संघाने. अभिनंदन, हार्ड लक टीम खारबाव ए. सामनावीराचा पुरस्कार आपण देऊया. नवनाथ मुकणे ज्याने खूप कमालीचा प्रदर्शन केला आपल्या संघासाठी. नवनाथ आपण यायचं आणि लगेचच दोन्ही कॅप्टन देखील येतील टॉस बॉक्स मध्ये. टॉस बॉक्स मध्ये दोन्ही कॅप्टन येतील. हनुमान टेंबवली आणि त्यांच्या विरुद्ध भावाले बी अशी ही अंतिम फेरीची लढत प्रेक्षकांना बघायला मिळेल. वेलकम राजेश कारभारी, आपलं मी खूप खूप हार्दिक स्वागत करतोय आणि त्यांना विनंती करतो आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचंय.